सद्यस्थिती पाहता तुम्ही जे काही मगाशी सांगितलं आकडेवारीनुसार की एवढे आयटम आणि एवढे सगळे आर्टिफॅक्ट्स आहेत म्युझियमकडे, पण ते डिस्प्लेवरती काही हे करता येत नाही. ओव्हरऑल जागा आणि हे पाहता जे अगदी मध्यवस्तीत हे आहे आणि लगेच पाहता लक्षात येतं की ही जागा अपुरी पडते किंवा हे. अर्थात त्या दृष्टीने म्हणजे भविष्याकडे तुम्ही कसं पाहता किंवा कारण भविष्याचा वेध घेणं आणि त्यानुसार घटनाक्रम घडणं हे देखील एक भाग्याचं लक्षण असू शकतं. केळकरांनी जमवलेल्या वस्तू, त्याच्यानंतर त्यामध्ये पडलेली भर, आज रोजी 25,000हून अधिक वस्तू ह्या संग्रहालयाकडे जमा आहेत आणि त्यापैकी जागेअभावी केवळ 10% वस्तूच आम्ही प्रदर्शित करू शकतो. लोकांसमोर आलेले आहेत. पुण्यामध्ये जवळपास 150हून अधिक वस्तू संग्राहक आहेत. त्यांच्या वस्तू प्रदर्शनासाठी देखील एखादी स्पेस उपलब्ध होणं गरजेचं आहे. तर इथे मला महाराष्ट्र शासनाचा विशेष उल्लेख करावासा वाटतो की सर्वे क्रमांक 23 इथे बावधन बुद्रुक इथे महाराष्ट्र शासनाने अतिशय दूरदृष्टीने नवीन नूतन संग्रहालय निर्मिती करता 2 टप्प्यामध्ये 3+3 एकर अशी 6 एकर जमीन देऊ केली आहे. बर या जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाची संग्रहालय नगरी म्युझियम सिटी उभी करण्याचा राज्याच्या माननीय मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत व्यवस्थापन मंडळ गेली काही वर्ष प्रयत्न करत आहे. पण मला असं वाटतं की सरकार पातळीवर मिळणारा प्रतिसाद जरी उत्साहवर्धक असला तरी निर्णय प्रक्रिया ही मात्र अतिशय संथ आहे. पण तिथेच खरं तुमची कसोटी लागते, पेशन्स आणि परसिव्हिरन्स. येस. आज शासन संग्रहालयाच्या पाठीशी उभं आहे, उद्योग जगत काही प्रमाणात संग्रहालयाच्या पाठीशी उभं आहे. त्यामुळे आजवरची प्रगती संग्रहालयाने केली आणि ह्या 6 एकर जमिनीचं सोनं हे नक्कीच व्हायला पाहिजे. बरोबर. केळकरांनी आयुष्यभर केलेल्या कष्टाला न्याय हा मिळालाच पाहिजे. आता ह्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं संग्रहालय संकुल निर्मितीच्या टप्प्यावर आपण असताना इथल्या काही त्रुटी आहेत. ह्या जे ट्रॅफिक जॅम, पोल्युशन, पार्किंगची स्पेस जी आज फार महत्त्वाची आहे, अशा सगळ्या सोयीसुविधा आपण पर्यटकांना, प्रेक्षकांना देऊ शकलो. पण जे पुणेकर नागरिक जे संग्रहालयापर्यंत पोहोचत नाही का, तर पार्किंगची जागा नाही. तर नवीन नूतन संग्रहालय संकुलामध्ये त्याची आंतरराष्ट्रीय दर्जाचं, आंतरराष्ट्रीय कीर्तीचं राजा दिनकर केळकर म्युझियम ऑलरेडी आहेच, पण त्याचा भविष्याचा वेध घेत असताना त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होणं हे अतिशय आवश्यक आहे. काळाची जी गरज आहे म्हणजे दी प्रपोज म्युझियम कॉम्प्लेक्स शॅल बिकम ॲन आयकॉन नॉट ओनली फॉर द सिटी ऑफ पुणे बट फॉर होल ऑफ इंडिया. त्या दृष्टीने एखादा काही आराखडा म्हणा किंवा असं हे काही तुमच्या डोक्यात आहे किंवा काही तयार केलं? एक बेसिक स्ट्रक्चर ज्याला म्हणतो की डिझाईन स्ट्रक्चर असं आत्तापर्यंत तयार झालेलं आहे. पण त्याच्यामध्येही काही सुधारणा करून काही त्याला आधुनिक स्वरूप म्हणजे इथे पण टेक्नॉलॉजीचा रोल फार महत्त्वाचा आहे. म्हणजे कदाचित 3D, 5D, 7D अशा प्रकारचे वेगवेगळे अनुभव, हॉरर झोन्स, म्हणजे एकाच ठिकाणी कल्चरल, एज्युकेशनल, रिसर्च अँड रिक्रिएशनल फॅसिलिटीज म्हणजे शैक्षणिक, संशोधनात्मक आणि मनोरंजनात्मक सोयीसुविधा सिंगल कॅम्पस ह्या एका सिंगल कॅम्पसमध्ये येऊ शकल्या. पार्किंगला जर पुरेशी स्पेस आपण देऊ शकलो तर आश्चर्य वाटायला नको की सध्याच्या म्युझियमला जवळपास 1,30,000 लोक भेट देतात. पण पहिल्याच वर्षी जर आपण अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं नवीन संग्रहालय संकुल बनवू शकलो तर तिथे मला खात्री आहे की 3 लाख लोक नक्की येतील. नाही, निश्चितच. म्हणजे तुम्ही जे सांगताय
ते आराखडा आपण प्रेक्षकांबरोबर पण शेअर करू, दाखवू की काय साधारण हे संकल्पचित्र जसं आहे तसं हे करता येईल. ते दाखवणं आवश्यकच आहे. पण आता सांस्कृतिक ह्या हेडखाली जर आपण बघितलं तर तिथे वस्तूंचा अप्रतिम आंतरराष्ट्रीय दर्जाचा डिस्प्ले तिथे असणं, म्हणजे यातनं आर्ट ॲप्रिसिएशन बरोबर. हे प्रेक्षकांना करता यावं. त्याच्यानंतर तुमच्याकडे ऑडिटोरियम असेल, कॅफेटेरिया असेल, स्पेशल एक्झिबिशन गॅलरी असतील, इंटरनॅशनल एक्झिबिशन्स होण्यासाठी स्पेस असू शकते, इनफ पार्किंग तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. सभोवताली ज्याला लँडस्केप गार्डन किंवा म्युझिकल फाउंटन्स अशा प्रकारचे किंवा टच स्क्रीन्स, ऑडिओ गाईड्स, ही जी काही मॉडर्न इक्विपमेंट्स येत आहेत किंवा टेक्नॉलॉजी त्याचा पुरेपूर वापर आपण बहुधा त्या ठिकाणी करू शकू. आणि हे मला वाटतं येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चितपणे त्याप्रमाणे ती संस्कृती घडत जाईल. कारण हा जो ठेवा आहे हा अजून 100, 200, 500 वर्षानुवर्ष हा लोकांना पाहता यायला पाहिजे. आणि एका माणसाने आयुष्यभर अथक परिश्रम करून काय कार्य केलं हे प्रभावीपणे जनतेसमोर आलं पाहिजे. आणि त्या कामी माझी अपेक्षा आहे की पुणे महानगरपालिका, राज्य व केंद्र शासन, तसेच पुणे आणि परिसरातील किंवा महाराष्ट्रातले इंडस्ट्रियलिस्ट, कॉर्पोरेट्स हे जर संग्रहालयाच्या पाठीशी उभे राहू शकले तर हे स्वप्न सत्यात येण्यासाठी खरोखरच एक शक्यता ज्याला म्हणतो, आणि ती शक्यता प्रत्यक्षात येण्याची शक्यता ही निर्माण होऊ शकते. बरोबर. या ह्याच्यात म्हणजे कशा प्रकारची आपण म्हणू मदत किंवा हे, कारण प्रत्येक वेळेला काय फक्त आर्थिक इथेच ते काम अडत नाही, तर इतरही काही यांनी म्हणजे ह्या माध्यमाद्वारे आपण लोकांपर्यंत एक आव्हान जसं म्हणतो तसं आपण करता येईल की या ना त्या पद्धतीने तुम्ही संग्रहालयाला किंवा हे जे नवीन प्रोजेक्ट आहे ह्याला काही मदत करू शकाल. नाही, इथे विशेष करून मला सांगावं असं वाटतं की नॉर्मली देणगी देणारी जी व्यक्ती असते किंवा संस्था असते ती काय बघते की इन्कम टॅक्सने तुम्हाला ATG सर्टिफिकेट दिलं आहे का, 10AA 10AB आहे का, तर संग्रहालयाकडे आहे. नंतर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स त्यांनी या संग्रहालयाला CSR 1 अंतर्गत रजिस्ट्रेशन दिलं आहे. त्याचप्रमाणे नीती आयोग, भारत सरकार, त्यांनी दर्पण ID दिली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्युझियमकडे केंद्रीय गृह मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी FCRAचं रजिस्ट्रेशन दिलं आहे, म्हणजे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट, ज्यामुळे परदेशामधून देखील आपले अनेक महाराष्ट्रीयन मंडळी किंवा भारतीय मंडळी ही परदेशामध्ये स्थायिक आहेत. तर ज्याला कोणाला संग्रहालयाला वस्तू रूपाने, आर्थिक रूपाने किंवा अन्य काही मार्गाने म्हणजे नॉलेज ह्या म्हणजे रूपाने देखील मदत करण्यासाठी जे वातावरण आणि ज्या प्रकारच्या गरजा ह्या संग्रहालयाकडे ऑलरेडी आहेत, ते मला असं वाटतं की ह्या संग्रहालयाला एक आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा, त्यासाठी फक्त पुणेकरच नव्हे तर तमाम नागरिकांचं संग्रहालयाला नक्की सहकार्य मिळेल अशी माझी अपेक्षा पण आहे, अशी माझी सर्वांना विनंती पण आहे. बरोबर. सर, आमच्यातर्फे तुम्हाला पूर्णपणे शुभेच्छा या तुमच्या येणाऱ्या जे काही प्रोजेक्ट आहे ह्याच्यासाठी. शेवटचं म्हणून विचारतो की समारोपाचे तुमचे काही 2 शब्द तुम्हाला सांगायचे आहे. मला समारोपाच्या वेळी असं म्हणावंसं वाटतं की संग्रहालयाचे संस्थापक कैलासवासी दिनकर गंगाधर उर्फ काकासाहेब केळकर, संग्रहालयाच्या सहसंस्थापिका कमलाबाई केळकर, त्या दोघांची कन्या म्हणजे माझी आई, माहेरची जयप्रभा आणि सासरची रेखा हरी रानडे, केळकरांचे जामात हरिगोविंद रानडे, नंतर माझे दोन्ही भाऊ सुदर्शन, सुरेंद्र आणि आमचा परिवार आणि संग्रहालयाच्या साठी तन मन धन वेचून काम करणारा आमचा
डायनॅमिक असा कर्मचारी वर्ग, म्युझियम टीम, बरोबर. हे या स्वप्नाकडे गेले कित्येक वर्ष पाहत आहे की आज, उद्या नाही तर परवा हे स्वप्न संग्रहालय नगरीचं प्रत्यक्षात येईल, सत्यात येईल. आणि समारोप करायचा म्हणजे शेवटी एक आशावाद असतो. बरोबर. आणि माणूस त्या आशेवर जगत असतो. आणि संग्रहालय नगरी किंवा म्युझियम सिटी जर का आम्ही उभी करू शकलो तर मागील पिढ्यांना, विशेषतः संग्रहालयाच्या संस्थापकांना ती वाहिलेली एक आदरांजली असेल निश्चित. आणि एक प्रकारची कृतज्ञता त्यांच्याप्रती त्या रूपाने आपण व्यक्त करावी. सर्वांचे हात या कामी लागावेत अशी माझी निखळ अपेक्षा आहे. खूप खूप शुभेच्छा सुधन्वाजी तुम्हाला, आणि तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आहे ना विस्मयकारी गोष्ट. मी जसं म्हटलं तसंच सामान्यातला असामान्य माणूस, आणि त्याची ही सगळी गोष्ट होती. आज 1920 साली त्यांनी पहिलं ते जे मिनिएचर पेंटिंग घेतलं, आणि तेव्हापासून तो जो काही ध्यास त्यांनी घेतला, हे करत असताना अज्ञातवासी या नावाने त्यांचं कविता लेखन मध्ये घेतलेला ब्रेक, त्याच्यानंतर पुन्हा 1960-70 साली पुन्हा त्यांनी सुरू केलेलं कविता लेखन, आणि हे सगळं करत असताना जवळजवळ 7 दशकं या माणसांनी आपल्या वस्तुसंग्रहाचा ध्यास पूर्णपणे घेतला. आणि त्यांच्या स्वप्न आपण म्हणू की हे आज एवढं भव्य मोठं संग्रहालय आज उभं राहिलेलं आहे. इथेच न थांबता त्यांच्या पुढच्या 2 पिढ्यांनी केलेलं काम, त्याबद्दलही आपण माहिती घेतली. आणि इथून पुढे भविष्यात जे काही ते म्युझियम सिटी हे उभं राहणार आहे, किंवा त्याचं आपण म्हणू संकल्प केलेला आहे, तो आमच्या वतीने पण आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत की तो सिद्धीस जावा, हीच आमची इच्छा आहे. पंचमवेगच्या माध्यमातून मला प्रेक्षकांना हेच आव्हान करायचं आहे की तुम्ही स्वतः, तुमची मुलं बाळं, तुमचे नातेवाईक या सगळ्यांनी मिळून म्युझियमला भेट द्यावी. इथला जो ठेवा आहे त्याचा अनुभव घ्यावा. आणि दुसरी गोष्ट, हा पॉडकास्ट तुम्ही पाहत असाल तर आम्हाला जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत हे पोचेल याची काळजी घ्या. हे सांगून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.